नाश्ता केलाय ना सगळ्यांनी? सगळ्यांनी नाही केला? अरे करून यायचं ना. मेघराज ती गँग कुठे आहे रे? मेघराज ती कुठे नाही आले का? येतील येतील हळू हळू. एक 5 मिनिटं थांबू then स्टार्ट करू. रेकॉर्डिंग नाही झाली फर्स्ट चे काय घेतलं त्याचे लक्षात ठेव. नाही झाली हे बघ आता चालू केली. नाही येत आता चालू केली मी. पहिलं केलंच नाही. हा येतं ना ओके हा ठीक आहे, मग काय प्रॉब्लेम नाही. केला डेटा लोड सगळ्यांनी? ओके. आपण जेव्हा लोड करतो आणि ट्रान्सफॉर्म करतो जेव्हा तुम्ही इम्पोर्ट करता डेटा तिथं 2 ऑप्शन येतात. फर्स्ट इज लोड द डेटा, सेकंड वन इज ट्रान्सफॉर्म द डेटा. काय डिफरन्स आहे दोघांमध्ये? लोड आणि ट्रान्सफॉर्म मध्ये काय डिफरन्स आहे? राईट. म्हणजे जेव्हा तुम्ही लोड करता तेव्हा तुम्ही चेंजेस करू शकणार आहे का डेटामध्ये? नाही करू शकणार. जे काही रिफ्लेक्ट होईल तो डेटा कुठे रिफ्लेक्ट होईल? डायरेक्ट पॉवर बाय डेस्कटॉपला रिफ्लेक्ट होईल. पण जेव्हा तुम्ही ट्रान्सफॉर्मवर क्लिक करतात तेव्हा तो कुठे घेऊन जातो? आपल्याला पॉवर बीआयच्या बॅक एंडला घेऊन जातो. राईट. बरोबर. पॉवर क्वेरी एडिटरला घेऊन जातो. म्हणजे जे काही ट्रान्सफॉर्मेशन असणार ते तुम्ही कुठे करणार आहे? पॉवर क्वेरी एडिटर मध्ये करणार आहे. ऑनलाईन क्लिअर ना गोष्टी बेसिक्स तरी आतापर्यंत जेवढं झालं तेवढं. आपण पॉवर बीआय बॅकएंड जेव्हा पॉवर क्वेरी एडिटर म्हणतो तिथं कोणती लँग्वेज यूज करतो? एम लँग्वेज. लक्षात ठेवा पॉवर क्वेरी एडिटरला म्हणजे बॅकएंड ज्याला म्हणतो तिथं कोणती लँग्वेज यूज करतो आपण? एम लँग्वेज. अँड पॉवर बाय डेस्कटॉपला जी लँग्वेज यूज करतो त्याला काय म्हणतो आपण? डॅक्स. ओके. डॅक्स. येस येस डॅक्स बरोबर. झाला लोड सगळ्यांचा? ओके. सो जेव्हा तुम्ही पॉवर क्वेरी एडिटरला जाताल तर इथं काहीतरी टॅब्स आहेत. इकडे बघा सगळे वरती, सगळ्यांचं लक्ष वरती पाहिजे. इथं टॅब्स आहेत. ओके. प्रत्येक टॅबचा काही ना काहीतरी इन्फॉर्मेशन किंवा इम्पॉर्टन्स आहे. राईट. फर्स्ट वन वॉज होम टॅब. ओके. पहिला कोणता आहे? होम टॅब. त्यामधला पहिला जो आहे तो न्यू सोर्स आहे. न्यू सोर्स मधून काय करतो आपण? जे काही डेटा इम्पोर्ट करायचा असेल ते कशामधून करतो? न्यू सोर्स थ्रू करतो. सेकंड म्हणजे रिसेंट सोर्सेस. म्हणजे तुम्ही जो काही डेटा आता घेतला असेल किंवा इम्पोर्ट केला असेल तो कशामध्ये दिसतो आपल्याला? रिसेंट सोर्सेस मध्ये दिसतो. ओके. एंटर डेटा. एंटर डेटा मीन्स काय? जसा एक्सेल मध्ये टेबल असतो बरोबर तसाच टेबल आपण इथं पण क्रिएट करू शकतो. जसं आपण मेजर साठी केलेलं आठवतंय? सेपरेट टेबल, डेडिकेटेड टेबल क्रिएट केलेला मेजर साठी. तसं आपण एंटर डेटा थ्रू करतो. ओके. देन हे डेटा सोर्स सेटिंग म्हणून एक ऑप्शन आहे. ओके. लक्षात द्या इकडे. डेटा सोर्स सेटिंग म्हणून ऑप्शन. ओके. आता काय करतो मी? जी कॅलेंडर लुकअपची फाईल आहे ओके माझी कोणत्या तरी एका फोल्डर मध्ये प्रेझेंट आहे असं लक्षात ठेवा. ओके. ओके. ती कोणत्या तरी माझ्या एका फोल्डर मध्ये प्रेझेंट होती. आता काय करतो मी याला जस्ट कट पेस्ट करून माझ्या डेस्कटॉपला शिफ्ट करतो. ओके. काय केलं? जस्ट कट अँड पेस्ट. ओके. ती कुठे आली? आता माझ्या डेस्कटॉपला आली. म्हणजे ती माझ्या फोल्डर मध्ये प्रेझेंट आहे का जिथं होता ऍक्च्युअल सोर्स नाहीये. राईट. सो मी अगेन याला जातो अँड देन जस्ट इथं रिफ्रेश बटन आहे. ओके. रिफ्रेश बटन जस्ट एकदा रिफ्रेश करतो. एरर येतोय डेटा सोर्स नावाचा. हा काय येतो? इफ जेव्हा तुम्ही लोड करताल फाईल. ओके. जेव्हा तुम्ही फाईल लोड करताल इफ तुमच्याकडून गोष्टी मिसमॅच झाल्या म्हणजे फाईल मिसमॅच झाली दुसऱ्या फोल्डरमध्ये मध्ये तिसऱ्या फोल्डरमध्ये. ओके. तेव्हा कोणता एरर येतो? डेटा सोर्स एरर येतो. ओके. जर हा सॉल्व्ह करायचा असेल
तर इथं होम टॅब मध्ये डेटा सोर्स सेटिंग आहे. ओके, इथं होम टॅब मध्ये डेटा सोर्स सेटिंग आहे. सो ह्याच्यावर जस्ट क्लिक करतो. इथं चेंज सोर्स म्हणून एक ऑप्शन आहे, दिसतोय सगळ्यांना? चेंज सोर्स. आता मला माहिती माझी जी मिसमॅच फाईल झाली ती कोणत्या फोल्डर मध्ये और कुठं प्रेझेंट आहे मला माहिती. ओके, सो जस्ट चेंज सोर्स वर क्लिक करतो. ओके, देन ब्राउज करतो. ओके, मला माहिती डेस्कटॉपला आहे माझी फाईल, राईट? मिसमॅच होऊन कुठे आली? डेस्कटॉपला आली. कॅलेंडर लुक अपडेट. ओके, देन जस्ट ओपन. ओके म्हणतो अँड देन क्लोज. अगेन होम टॅब मध्ये जाऊन रिफ्रेश करतो. आली माझी परत कॅलेंडर फाईल. डेटा सोर्स सेटिंगचा यूज करायला एव्हरीवन इंटरव्ह्यूला चुकणार? विचारलं तर कोणी नाही सांगता येईल ना सगळ्यांना? इफ माझी फाईल मिसमॅच झाली तर कोणता ऑप्शन यूज करणार आपण तिथे? डेटा सोर्स सेटिंग्स. देन इथं चूज कॉलम नावाचं एक ऑप्शन. ओके, मॅनेज कॉलम नावाचा एक टॅब आहे, दिसतोय सगळ्यांना? हा काय करतो, इफ तुम्हाला एखादा एकच तुमच्याकडे 10 कॉलम आहे, 9 कॉलम अनयूज आहेत, म्हणजे इम्पॉर्टंटच नाही, फक्त एक कॉलम इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला फक्त तो पर्टिक्युलर कॉलम हवा आहे, राईट? माझ्याकडे 10 कॉलम आहे, त्यातला फक्त तुम्हाला एक कॉलम हवा आहे. सो तुम्ही काय करता त्यावेळेस, इथं रिमूव्ह कॉलम्स म्हणून एक ऑप्शन आहे. ओके, रिमूव्ह कॉलम्स. सो त्याच्यावर क्लिक करेल ना मी, इथं रिमूव्ह कॉलम्स म्हणून येत आहे. म्हणजे जस्ट प्रोडक्ट लुकअप मध्ये जातो मी. इथं 2 कॉलम आहेत माझं. आता मला फक्त प्रोडक्ट कॅटेगरी की कॉलम ना पाहिजे. कोणता? प्रोडक्ट कॅटेगरी की कॉलम. मला कॅटेगरी नेमचा कॉलम इम्पॉर्टन्सच नाहीये. ओके, सो होम टॅब मध्ये जातो. इथं रिमूव्ह कॉलम म्हणून एक ऑप्शन आहे, दिसतोय सगळ्यांना? रिमूव्ह कॉलम. तो काय म्हणतोय? रिमूव्ह कॉलम. रिमूव्ह कॉलम एक आहे आणि रिमूव्ह अदर कॉलम एक ऑप्शन आहे. मला कोणता हवा होता? मला आयडीचा हवा होता. मला नेमचा हवा आहे का? नाही हवाय. सो मी काय म्हणणार? रिमूव्ह अदर कॉलम. काय म्हणणार? रिमूव्ह अदर कॉलम. म्हणजे जो कॉलम मी सिलेक्ट करेल, म्हणजे जो कॉलम मला हवाय, ओके, त्याला मी सिलेक्ट करणार आणि बाकीचे काय करणार? रिमूव्ह करणार. जस्ट दाखव. झाला रिमूव्ह. म्हणजे अनयूज होते कॉलम्स, ते काय केले मी? रिमूव्ह केले. ओके, बट तुम्हाला फक्त एक पर्टिक्युलर कॉलमच नकोय, बाकीचे पाहिजे. ओके, 10 कॉलम आहे, तुम्हाला पर्टिक्युलर कॉलमच नकोय, बाकीचे 9 कॉलम पाहिजे. ओके, सो अगेन काय करतो मी? कॉलम सिलेक्ट करणार जो कॉलम मला नकोय. ओके, काय केलं मी? जस्ट त्या कॉलमवर वरती क्लिक केलं, माझा जो कॉलम मला नकोय. अँड अगेन काय करतो? होम टॅब मध्ये जातो. इथं रिमूव्ह कॉलम्स म्हणून ऑप्शन आहे, राईट? रिमूव्ह कॉलम अँड रिमूव्ह कॉलम्स म्हणणार, नॉट अदर कॉलम. काय म्हणणार? रिमूव्ह कॉलम्स. गेला आयडी वाला गेला. काय कॉलमचा यूज आता दिसणार नाही. ओके, हे जी मी अंडो करतोय ना, इथं क्रॉस साईन आहे, हे काय करतो मी? जसं तुमचं एक्सेल मध्ये अंडो आहे ना, तुम्ही काहीतरी एखादा ऑपरेशन परफॉर्म करता, बट ते तुमच्याकडून चुकून होतं, ते मला परत अंडो करायचं असतं. तो जो ऑप्शन आहे तो राईटला असतो अप्लाइड स्टेप्स मध्ये. ओके, जर तुम्ही इथं क्रॉसवर क्लिक केलं तर ते काय होतं? ऑपरेशन परत रिवर्ट होतं. ओके, आता बघा मी ह्याला जेव्हा क्लिक करेल क्रॉसवर, आलं मला परत आहे तसा डेटा. कळालं? अप्लाइड स्टेप्सचा यूज. ओके, तर रोज म्हणून एक ऑप्शन. ओके, रोज म्हणजे आता तुमच्यामध्ये काहीतरी तुम्हाला टॉप रोज ठेवायचे. ओके, म्हणजे 5च रोज इम्पॉर्टंट आहे, त्याच्या खालचे रोज इम्पॉर्टंट नाहीये. सो तुम्ही काय करणार? कीप टॉप रोज वर क्लिक करणार. ओके, आणि तुम्हाला किती रोज पाहिजे? 1 2 3 4 5 6. ओके, तेवढे रोज काय करणार तुम्ही? फक्त इथं काउंट करणार. काय करतो मी? इथं 2 ठेवतो. ओके, देन ओके वर क्लिक करतो. आले मला पहिले 2 रोज. कळालं? म्हणजे काय होतंय? तुमच्याकडे 10 रोज आहेत, पहिल्या 5 रोज मध्ये काहीतरी व्हॅल्यूज आहेत. ओके, बट त्या 5 रोज नंतर जे 5 रोज आहेत त्यामध्ये काहीतरी ब्लँक्स व्हॅल्यूज आहेत, म्हणजे ते तुम्हाला नकोच आहे, पूर्ण रोज नकोय. ओके, तर त्यावर तुम्ही काय यूज करणार? रिमूव्ह रोज. रोज नावाचा काय करणार? कॉलम टॅब यूज करणार. ओके, कळालं सगळ्यांना? एव्हरीवन एवढे का शांत झालं? कळत आहे? झोप आली आहे? नाही, 1 तास झोप नका घेऊ, 1:30ला ब्रेक देणार. ओके, जेव्हा मी रिमूव्ह रोज वर क्लिक करेल, ओके, फर्स्ट टॉप काय आला?
आता बॉटम म्हणजे काय, तुम्हाला खालचे पाहिजे असेल तर जस्ट खालून किती पाहिजे तेवढे सिलेक्ट करणार, ते कुठं होणार, बॉटम रोज मध्ये होणार. देन इथं रिमूव्ह डुप्लिकेट्स नावाचं एक ऑप्शन आहे. ओके, म्हणजे कधी कधी काय होतं, माझा 100 जणांचा डेटा आहे, त्यामध्ये एकाच डेटा रिपीटेडली फिल होतो. म्हणजे असं पकडा की 100 जणांचा डेटा, त्यातमधले 50 जण रिपीटेड आहे, मग ते काय करायचे, रिमूव्ह करायचे. सो काय करणार मी, जस्ट रिमूव्ह डुप्लिकेट्सवर क्लिक करणार. इफ तुम्हाला कोणी विचारलं हाऊ टू रिमूव्ह डुप्लिकेट्स इन पॉवर बीआय, तर फर्स्ट ऑप्शन काय, रिमूव्ह टॅब मध्ये जायचं, रिमूव्ह रोजवर क्लिक करून जस्ट रिमूव्ह डुप्लिकेट्स, जे डुप्लिकेट्स असतील ते ऑटोमॅटिकली रिमूव्ह होतील. ओके, कळतंय? देन स्प्लिट कॉलम नावाचा एक ऑप्शन आहे. ओके, कोणता आहे, स्प्लिट कॉलम नावाचा एक ऑप्शन आहे. आता असं समजा की माझं फुल नेम आहे, माझं नाव काय अथर्व पवार, असं एक फुल नेमचा एक कॉलम आहे. ओके, एक सिंगल कॉलम आहे, त्याला काय करायचं, मला सेपरेट करायचं आहे. म्हणजे फर्स्ट नेम वेगळं पाहिजे मला आणि लास्ट नेम माझं एक वेगळ्या वेगळ्या कॉलम मध्ये पाहिजे. सो इथं स्प्लिट कॉलम म्हणून काहीतरी एक ऑप्शन आहे. ओके, सो त्याच्यावर क्लिक करतो मी. इथं काय म्हणतं, ते बाय डिलिमिटर म्हणतंय. ओके, बाय डिलिमिटर म्हणजे, डिलिमिटर म्हणजे काय, स्पेस @ एनी कॅरेक्टर, त्याला काय म्हणतो आपण, डिलिमिटर म्हणतो. ओके, सो मी इथं काय करणार, जस्ट आपलं हे आहे ना, आता काय करायचं, मला जॉन 24 आणि @ नंतर सेपरेट करायचे, दोन सेपरेट पाहिजे, राईट मला. सो काय करतो मी, इथं स्प्लिट कॉलमवर क्लिक करतो आणि इथं बाय डिलिमिटर आहे. ओके, बाय डिलिमिटर म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करतो. ओके, आता तो काय विचारतोय मला, कोणत्या साईडने पाहिजे तुम्हाला, लेफ्ट साईडने हवंय की राईट साईडने हवंय. लेफ्ट साईडने म्हणून फर्स्ट जॉन पाहिजे मला, देन ॲडव्हेंचर वर्क्स, सेपरेट सेपरेट कॉलम. सो तुमचा डिलिमिटर कोणता आहे, @adventureworks.com आहे, राईट. ओके, झाले सेपरेट दोन. हे बघा, पहिलं काय होतं, माझा एकच ईमेल आयडी होता, बट मला काय पाहिजे होतं, कंपनीचं डोमेन नेम वेगळं हवं होतं आणि त्याचा जो आयडी तो वेगळा हवा होता, राईट. फुल नेम काय होतं माझं, John24 @adventureworks.com. सो मला हे सेपरेट हवं होतं, John24 सेपरेट आणि ॲडव्हेंचर सेपरेट, राईट. त्यासाठी काय यूज केलं मी, स्प्लिट कॉलम मध्ये गेलो, तिथं बाय डिलिमिटर यूज केला. ओके, स्प्लिट कॉलम मध्ये गेलो अँड इथं बाय डिलिमिटर यूज केलं. ओके, डिलिमिटर म्हणजे काय, एक्स्ट्रा स्पेशल कॅरेक्टर्स, असं लक्षात ठेवा, त्यामध्ये स्पेस पण इन्क्लूड असतो. ओके, क्लिअर, स्प्लिट कॉलमचा यूज सगळ्यांना क्लिअर. देन इथं डेटा टाईप म्हणून आहे. ओके, इकडे लक्षात सगळे सगळे. फर्स्ट स्टेप काय पॉवर बीआयची, एव्हरीवन, फर्स्ट स्टेप काय, डेटा लोडिंग. सेकंड स्टेप ट्रान्सफॉर्मेशन आहे, डेटा अंडरस्टँडिंग. तुम्ही डायरेक्ट ट्रान्सफॉर्मेशन करणार का, अंडरस्टँडिंग न करता डेटा. सो फर्स्ट काय, डेटा लोडिंग. सेकंड वन डेटा अंडरस्टँडिंग, देन डेटा ट्रान्सफॉर्मेशन अँड देन डेटा व्हिज्युअलायझेशन. ओके, सो जेव्हा तुम्ही पॉवर क्वेरी एडिटरला येता, ओके, तुमचा डेटा अंडरस्टँड झाला आता. ओके, आता तुम्हाला माहिती की माझा हा कॅलेंडर लुकअप नावाचा टेबल आहे. ओके, हा माझा काहीतरी कॅलेंडर लुकअप नावाचा टेबल आहे. ह्याचा डेटा टाईप तुम्हाला माहिती, इन जनरल डेट असायला पाहिजे, राईट. इन जनरल तुम्हाला काय माहिती, डेट असायला पाहिजे, ह्याचा डेटा टाईप डेट आहे. ओके, सो हे जर ह्याचा टेक्स्ट असेल, ओके, ह्याचा टेक्स्ट असेल असं समजा आणि मला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, डेट मध्ये कन्वर्ट करायचं. ओके, सो इथं डेटा टाईप म्हणून एक ऑप्शन आहे. ओके, दिसतोय डेटा टाईप. इथं काय माझा टेक्स्ट असेल तर मी काय करणार, जस्ट इथं डेटवर क्लिक करणार, तो ऑटोमॅटिकली काय होणार, माझा डेट फॉर्मॅटमध्ये काय होणार, कन्वर्ट होणार. इफ कधी कधी काय होतं, एकच डेट फॉर्मॅट असतो, डिफरंट वे मध्ये असतो, म्हणजे फर्स्टला इयर, देन असं समथिंग काय ते डिफरंट फॉर्मॅटमध्ये असतो. त्यामुळे काय होतं, पहिले 5 चेंज होतात, खाली एरर्स होतो, परत 5 चेंज होतात, खाली एरर्स होतो, राईट. त्यासाठी इथं एक ऑप्शन दिसतोय तुम्हाला, त्याच्यावर क्लिक करतो मी. ओके, असं एक स्क्वेअर बॉक्स आला असेल किंवा 1 2 3 ABC आला असेल, राईट. त्याच्यावर क्लिक करतो आणि इथं युझिंग लोकल म्हणून एक ऑप्शन आहे. ओके,
दिसतं युझिंग लोकल, त्याच्यावर मी जस्ट क्लिक करू. ओके, सो इथं फक्त तुम्हाला एक लँग्वेज ऑटोमॅटिक तिथं सिलेक्ट असेल, युनायटेड स्टेट्स वगैरे काय ती वेगळ्याच रिजनलचे सिलेक्ट असेल. तिथं तुम्हाला जाऊन काय करायचं आहे, इंग्लिश इंडिया. सो एक डेट फॉर्मॅट येईल, तो पूर्ण एका वे मध्ये येईल. ओके, काय केलं मी फर्स्ट, काय केलं, इथं एक एरो दिसतं असं बॉक्स टाईपचा, त्याच्यावर क्लिक केलं. देन इथं युझिंग लोकल म्हणून एक ऑप्शन आहे, दिसतोय सगळ्यांना, युझिंग लोकल. त्याच्यावर काय करणार, मी जस्ट क्लिक करणार. आणि इथं लोकल. ओके, डेटा टाईप काय पाहिजे मला, डेट फॉर्मॅट मध्ये पाहिजे, राईट. कोणत्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे, डेट लोकल कोणती पाहिजे माझी, इंग्लिश इंडिया. सो मी करणार जस्ट इंग्लिश इंडियाला सिलेक्ट करणार अँड देन ओके वर क्लिक करणार. ओके, एरर हँडल करता येईल आता रिजनल सेटिंगचे, सगळ्यांना विसरणार नाही कोण. आत्ताच काय करायचं ते बघून घ्या, परत रिव्हिजनची तुम्हाला वेळ नाही आली पाहिजे. ठीक आहे, कळलं सगळ्यांना, रिजनल सेटिंगचा यूज, लोकलचा यूज. ओके, कळलं. देन इथं दोन ऑप्शन आहे, वन इज मर्ज क्वेरी, सेकंड इज अपेंड क्वेरी. मर्ज म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला दोन कॉलम मर्ज करा, म्हणजे असं समजा की माझे दोन सेपरेट कॉलम आहेत, एक अथर्व नावाचा कॉलम आहे आणि एक पवार नावाचा कॉलम, म्हणजे फर्स्ट नेम डिफरंट आहे, लास्ट नेम डिफरंट आहे. आता मला काय करायचं, दोघांना कंबाईन करायचं, राईट. काय करायचं, मर्ज करायचं. सो काय करणार मी, ज्याचं इथं मर्ज क्वेरी क्लिक करणार. काय करणार, फर्स्ट काय करणार मी दाखवतो तुम्हाला, कुठे कस्टमर, मला काय करायचं, तीन नेम एकत्र करायचे, राईट. तीन नेम एकत्र करायचे. सो काय होतं, क्लिक करतो याच्यावर. वेट. ओके, तुम्हाला कॉलम जेव्हा मर्ज करायचे असतात, ओके, लक्षात ठेवा, तुम्हाला जेव्हा कॉलम मर्ज करायचे असतात तेव्हा तुम्ही ज्या कॉलमला सिलेक्ट करताल, ओके, तुम्हाला काय करायचं, त्या कॉलमला सिलेक्ट करायचं. देन ऍड कॉलम मध्ये एक ऑप्शन आहे मर्ज कॉलम्स नावाचा, दिसतोय का इथं सगळ्यांना, मर्ज कॉलम्स नावाचा दिसतोय एव्हरीवन. इफ डिफरंट कॉलम आहे आणि ते तुम्हाला मर्ज करायचे, तर जेव्हा काय करायचं, तुम्ही आधी सिलेक्ट करायचे ते कॉलम्सला. सिलेक्ट कसं केलं, मी जस्ट कंट्रोल आणि सिलेक्ट करत गेलो कॉलमला. देन इथे ऍड कॉलम मध्ये जेव्हा जाईल तेव्हा इथं मर्ज कॉलम म्हणून एक ऑप्शन आहे, ओके, मर्ज कॉलम. सो काय करतो मी, त्याला जस्ट क्लिक करतो. सेपरेटर काय म्हणतो मी, स्पेसने सेपरेट कर. ओके, म्हणजे जे नाव असेल ते स्पेस सेपरेट कर. ओके, आलं माझं नाव, झाले मर्ज कॉलम. एव्हरीवन, मर्ज कॉलम कुठं असतं, पण विसरणार आता, नाही विसरणार. ओके, हे मर्ज क्वेरी डिफरंट आहे, ते आपण बघू, थांबा. मर्ज कॉलम काय आलं, ओके, क्लिअर, विसरणार नाही सगळे. ओके, सांगतो. ओके, आता जेव्हा मी मर्ज क्वेरीवर क्लिक करेल, ओके, होम टॅब मध्ये मी जाईल आणि तेव्हा मर्ज क्वेरीवर जेव्हा क्लिक करेल ना, जस्ट एक दाखवतो, ते मला काय विचारते, फर्स्ट त्यांनी टेबल मागितला आणि देन सेकंड काय म्हणतो, मला अजून एक टेबल दे. ओके, जेव्हा मी मर्ज क्वेरीवर यूज केलं तेव्हा त्यांनी काय म्हणलं, मला अजून एक टेबल दे. इथं तुमची कन्सेप्ट यूज होती जॉईन्सची, जे तुम्ही एसक्यूएल मध्ये शिकलाय, राईट. जेव्हा मी इथं दुसरा टेबल घेईल कोणता तरी, ओके, तेव्हा इथं खाली त्याचे टाइप्स आहेत. ओके, लेफ्ट जॉईन, राईट आउटर जॉईन, फुल आउटर जॉईन, राईट, हे टाइप्स आहेत. ओके, सो फर्स्ट वन इज लेफ्ट आउटर जॉईन. लेफ्ट आउटर जॉईन काय वर्क करतं, ओके, लेफ्ट टेबल मधला पूर्ण डेटा आणि राईट आणि लेफ्ट मध्ये जो कॉमन डेटा आहे
ते रिटर्न कोणतं करतं, लेफ्ट आउटर जॉईन करतं. सेकंड टाइप वॉज राईट आउटर जॉईन. एनीवन जोरात. ओके, राईट टेबल मधला पूर्ण डेटा आणि लेफ्ट आणि राईट मध्ये जो कॉमन डेटा असेल तो डेटा राईट आउटर जॉईन मध्ये रिटर्न होतो. ओके, देन थर्ड वन इज फुल आउटर जॉईन, म्हणजे पूर्ण लेफ्ट राईट आणि दोन्ही मधला कॉमन डेटा रिटर्न कोण करतो, फुल आउटर जॉईन करतो. देन इनर जॉईन, म्हणजे तुमचा लेफ्ट डेटा आणि राईट डेटा त्यामध्ये काहीतरी कॉमन डेटा प्रेझेंट असणार, राईट, तो रिटर्न कोणतं करतं, इनर जॉईन रिटर्न करतं. देन लेफ्ट अँटी जॉईन. लेफ्ट अँटी आणि लेफ्ट आउटर मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही, आधीच सांगतोय. लेफ्ट अँटी जॉईन म्हणजे फक्त लेफ्ट साईडचा डेटा, कॉमन डेटा नाही, विदाउट कॉमन डेटा, फक्त लेफ्ट टेबल मध्ये जो डेटा असेल तो कुठे कोण रिटर्न करतं, लेफ्ट अँटी जॉईन. आणि राईट अँटी जॉईन काय करणार मग, कळालं. जॉईनचे 5 टाइप्स. फर्स्ट वन इज, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स. ओके, अँटी जॉईनचे ते 2 आहेत, लेफ्ट आणि राईट. ओके, कळालं जॉईन्स. ओके, आपला फेमस ऑप्शन अपेंड क्वेरी. ओके, फेमस म्हणजे फेमस अपेंड क्वेरीज. अपेंड म्हणजे काय, एनीवन सांगू शकतो कोण. ओके, मागे काय, ओके, अपेंड म्हणजे काय, तुम्हाला रोज ऍड करायचे होते, म्हणजे लास्टला काहीतरी ऍड करायचे. म्हणजे माझी 100 लाईनचा एक क्वेरी आहे. ओके, मला त्याच्या खाली ऍड करायचं, 100 लाईनच्या काय करायचं, खाली ऍड करायचे, म्हणजे 100 रोजच्या नंतर ऍड करायचे. तेव्हा काय आपण यूज करणार, अपेंड यूज करणार. त्यामध्ये 2 टाइप आहेत. फर्स्ट वन इज स्टॅटिक अपेंड, सेकंड वन इज डायनॅमिक अपेंड. स्टॅटिक अपेंड म्हणजे काय, इफ समजा तुमचा मॅनेजर आहे, ओके, तुमच्याकडे एक सेल्स नावाचा डेटा आहे. ओके, तुमचा मॅनेजर आला, त्यांनी परत सेल्सचा डेटा दिला नेक्स्ट मंथचा. ओके, तो आला, परत त्यांनी दिला फेब्रुवारीचा, परत मार्च, परत जून. तर तुम्ही काय करणार, जस्ट अपेंड वर क्लिक करणार, राईट, अपेंड क्वेरी ॲज न्यू करणार. ओके, देन इथं काय विचारतो तो तुम्हाला, 2 or more 3 टेबल्स असतील, काहीतरी असतील तुमच्यामध्ये, राईट. सो मी जस्ट इथं 2 or more 3 टेबल्सला क्लिक करतो. मला अपेंड काय करायचं आता, 21, 20, 22, राईट, 20, 21, 22. सिंपल केलं मी, अपेंड क्वेरी ॲज न्यू केलं. देन मला अपेंड कोणतं करायचं आता, 21 आणि 22. काय करणार, जस्ट सिलेक्ट करणार, ऍड, सिलेक्ट, ऍड. ओके, अँड देन ओके म्हणतो. ओके, आणि जस्ट तिथे इयर एक्स्ट्रॅक्ट करतो तुम्हाला दाखवण्यासाठी. ओके, जस्ट वेट. डायनॅमिक अपेंड, ते डायनॅमिक अपेंड. ओके, जेव्हा मी लोड मोडवर क्लिक करेल, आला पूर्ण डेटा एकाच टेबलमध्ये. त्यासाठी काय केलं मी, अपेंड कोण कशा वर्क करायचं होतं, मला सेल्स 2020च्या डेटा वर्क करायचा होता. ओके, सो काय केलं मी, आधी सेल्स डेटा 2020 सिलेक्ट केला. ओके, देन कुठे गेलो मी, होम टॅब मध्ये, अपेंड क्वेरी मध्ये. होम टॅब मध्ये कुठं गेलो, अपेंड क्वेरीज मध्ये. देन अपेंड क्वेरीवर जेव्हा क्लिक केलं तेव्हा अपेंड क्वेरी ॲज अ न्यू बटनवर क्लिक केलं. ओके, मला एक न्यू क्वेरी हवी, राईट. सो काय केलं मी, जस्ट अपेंड क्वेरी ॲज अ न्यू. अँड जस्ट माझ्या 2 पेक्षा जास्त टेबल, 3 पेक्षा जास्त टेबल, राईट. सो जस्ट 2 टेबल्स. ओके, आलं इथं. काय करणार मी, जस्ट 21 सिलेक्ट काय करणार, ऍड करणार, 22 ऍड करणार, अँड देन जस्ट ओके वर क्लिक करणार. ओके, जेव्हा अपेंड होईल, जेव्हा स्टॅटिक अपेंड होईल तेव्हा तुम्हाला इथं पूर्ण डेटा दिसेल. जेव्हा इयर एक्स्ट्रॅक्ट केलं तेव्हा दिसला 20चा, 21चा, 22चा. पण जर तुमचा मॅनेजर सारखं तुम्हाला त्रास द्यायला लागला, दर महिन्याला येतोय अपेंड करतोय, दर महिन्याला येतोय अपेंड करायला होतोय, हे थोडं हेक्टिक वर्क नाहीये.
राईट. म्हणजे तुम्ही येणार, ती फाईल पेस्ट करणार, परत अपेंड क्वेरी मध्ये जाणार, अपेंड क्वेरी ॲज अ न्यू करणार आणि ती फाईल अपेंड करणार. राईट. त्यासाठी सेकंड वे आहे डायनॅमिक अपेंड. कोणता आहे? डायनॅमिक अपेंड. कोण येते पुढे परफॉर्म करायला डायनॅमिक अपेंड? मंदार ये. तुम्ही केलं तर तुमचं लक्षात राहील कायमसाठी. तुमचं होतंय का अपेंड क्वेरी? ते सोड तू, त्याचं नको. ते राईटला अप्लाइड स्टेप्स आहेत ते. आता काय करायचं आपल्याला सांग. डायनॅमिक अपेंड करायचं, राईट. सो डायनॅमिक अपेंडला काय करणार आपण? फर्स्ट स्टेप काय असते आपली? तिन्ही टेबल एकत्र घ्यायचे, एक फोल्डर तयार करायचा. फोल्डर तयार करण्यापेक्षा आपण डायरेक्ट ज्या फोल्डर मध्ये डेटा प्रेझेंट आहे तो फोल्डर घेऊ शकतो, राईट. कुठे जाणार? फर्स्ट आपण न्यू सोर्स मध्ये जाणार. सेकंड फोल्डर मोड. ओके. आपल्याला काय करायचंय? फोल्डर सिलेक्ट करावं लागेल. ओके. देन कनेक्ट. तुमचा आपला डेटा कशामध्ये होता? ऍडव्हेंचर वर्क्स नावाच्या टेबल मध्ये होता, राईट. सो तो काय केला मी? अपेंड केला. म्हणजे काय केलं? जस्ट इम्पोर्ट केला. ओके. ब्राउज नेक्स्ट ऍडव्हेंचर्स. ओके. ओके. ट्रान्सफॉर्म. आले माझे सगळे टेबल ज्या फोल्डर मध्ये प्रेझेंट होते. बट मला बाकीच्या टेबलची गरज आहे का? माझी गरज कशाची? फक्त सेल्स डेटाची, राईट. कारण की आपण अपेंड केव्हा करतो? अपेंड केव्हा करतो आपण? जेव्हा पूर्ण तुमचं डेटाचं स्ट्रक्चर सेम असतं तेव्हाच आपण अपेंड करतो, राईट. अपेंडची कंडिशन काय आहे? जेव्हा तुमचं टेबल स्ट्रक्चर म्हणजे पहिल्या टेबलचं आणि दुसऱ्या टेबलचं टेबल स्ट्रक्चर सेम असेल तेव्हाच तुम्ही अपेंड करणार. अदरवाईज ते काय थ्रो करतं? एक तर नल व्हॅल्यू थ्रो करतं, नाही तर थ्रो करत पण नाही. फक्त पहिल्या टेबलवर डिपेंड तो आउटपुट देतो आपल्याला. ओके. काय आलं? सो आता काय करणार मी? जस्ट नेम वर गेलो. मला काय पाहिजे? सेल्स डेटा हवाय. सो नेमला इथं एक ऍरो आहे, राईट. इथं ऍरो आहे बघा, ते ऍरो आहे. त्याच्यावर क्लिक केलं. देन कुठं जाणार? टेक्स्ट फिल्टर्स मध्ये. मला काय कंटेन करायचंय? सेल्स डेटा. तो कंटेन्स वर क्लिक करणं. इथं काय विचारतो? एंटर अ सिलेक्टेड व्हॅल्यू. तुमचं जे टेबलचं नाव असेल, ओके. माझ्या टेबलचं नाव काय? सेल्स डेटा. सो जसं आहे तसं नाव टाकायचं डायरेक्ट. सेल्स डेटा. आणि देन काय म्हणतो मी? ओके म्हणतो. आणि देन इथं डबल ॲरो दिसतोय, त्याच्यावर जस्ट डिस्क्रिप्टिव्ह करायला त्याला क्लिक करायचं. आला तुमचा पूर्ण डेटा. एक डायरेक्ट सेपरेट टेबल क्रिएट होतो ऍडव्हेंचर वर्क्स नावाचा. म्हणजे जो काय फोल्डर नेम असतो त्या नेम प्रमाणे इथं काय होतं? एक फोल्डर क्रिएट होतं आणि त्यामध्ये जो आपण अपेंड केलाय तो काय करणार? फक्त ऍड होणार. इफ आता माझ्याकडे फाईल आली नवी, समजा डिफरंट मंथची फाईल येते, मी काय करणार? फक्त ती फाईल कॉपी करता आणि त्या फोल्डर मध्ये पेस्ट करेल. ओके. दाखवतो. थँक्यू. ओके. आता काय करतो मी? एक 2026 ची फाईल क्रिएट करतो. ओके. माझ्याकडे 3 डेटा आहेत, 20, 21, 22. ओके. मी करतात एक 2025 ची क्रिएट करतो और 6 ची.
इकडे लक्ष द्या, परत विसरता. इकडे वरती बघा सगळे. ज्याला मी 2022 आहे त्याला 2025 ने जस्ट रिप्लेस करतो. ओके, त्याचा नका लोड घेऊ एवढा. Just save as 2025. Okay. म्हणजे आता माझा मॅनेजर आलाय आणि त्यांनी मला ही 2025 ची फाईल दिली. ओके, ही फाईल दिसती, त्यांनी मला ही 2025 ची फाईल दिली. आता मला माहिती माझा डेटा कुठे प्रेझेंट आहे, राईट, माहिती मला कोणत्या फोल्डर मध्ये प्रेझेंट आहे. सो काय करणार मी, जस्ट त्याला कट करणार आणि तिथे जाऊन जस्ट पेस्ट करणार त्या फोल्डर मध्ये. कट केलं. इथं काय करतो, पेस्ट करतो त्या फाईल. काय म्हणतात, माझी तर फाईल आली 2025 ची या फोल्डर मध्ये. कोणत्या फोल्डर मध्ये आली, जिथं तुमचा पूर्ण डेटा प्रेझेंट आहे त्या फोल्डर मध्ये आली, राईट. सो अगेन काय करतो मी, पॉवर क्वेरी एडिटरला जातो. ओके, इथून जस्ट इयर एक्सट्रॅक्ट करतो. पुढे हा एक सेक्शनचा मी फक्त आता दाखवतो. ओके, इयर एक्सट्रॅक्ट केली इथं मी. आली माझी 2025 ची पण फाईल. तुम्हाला सारखं ते करावं लागलं का, मर्ज क्वेरी, वेन मर्ज क्वेरी ॲज अ न्यू, परत फाईल सिलेक्ट करा, करावं लागलं? नाही करावं लागलं का, आपण डायनॅमिकली वर्क केलं. म्हणजे कसं, फोल्डरचा डायरेक्ट पाथ दिला आपण त्याला, आणि जे काही तुम्हाला आता नवीन फाईल्स येतील सेल्सचे, ते तुम्ही काय करणार, फक्त कॉपी करून त्या फोल्डरमध्ये पेस्ट करणार आहे. सो हे काय झालं, डायनॅमिक अपेंड. काल दोन टाईप अपेंडचे, फर्स्ट वन इज स्टॅटिक अपेंड, सेकंड वन इज डायनॅमिक अपेंड. विसरणार आता परत सगळे मागे, पांडुरंग विसरणार का परत, येईल ना आता. ओके, ओके, आपण होम टॅब बघितला, ऍड कॉलम नंतर बघू डिफरन्स. एक व्ह्यू टॅब म्हणून आहे. ओके, आता समजा तुम्ही काहीतरी कांड करता. ओके, तुमचे काहीतरी कांड असेल ते कोणाला माहिती, फक्त तुमच्या मित्राला माहिती, मित्राला किंवा मैत्रिणी. ओके, बरोबर. आता ह्याचे काहीतरी एरर्स असतील, ह्याचे काहीतरी डिस्ट्रीब्युशन असेल, ते कोणाला माहित असणार आहे, फक्त पॉवर क्वेरी एडिटरचा कोणता तरी त्याचा मित्र आहे ह्याला माहिती. सो ह्याचा मित्र कोण आहे, व्ह्यू टॅब. प्रत्येक टेबलचा मित्र कोण आहे, व्ह्यू टॅब. असं लक्षात ठेवा, त्याचा मित्र कोण आहे, व्ह्यू टॅब. म्हणजे ह्याचे जे कांड असतील, म्हणजे एरर्स झाले, ते काही असेल त्याचे कांड, ते कोण शो करणार, व्ह्यू टॅब शो करणार. जेव्हा मी व्ह्यू टॅब मध्ये जाईल तर इथं कॉलम क्वालिटी म्हणून एक ऑप्शन प्रेझेंट. ओके, त्याच्यावर जस्ट सिलेक्ट करतो. देन कॉलम डिस्ट्रीब्युशन वर सिलेक्ट आले. मला काय आलं, व्हॅलिड किती, एरर किती, एमटी किती आहेत, राईट. जे काही कांड असतील ते कोणा थ्रू करणार आपल्याला, व्ह्यू टॅब थ्रू. व्ह्यू टॅबचा यूज करायला, इफ तुम्हाला कोणत्या कॉलमचं प्रोफाईल दाखवायचं असेल, त्याचं डिस्ट्रीब्युशन दाखवायचं असेल,
तर कोणता आपण टॅब यूज करतो? व्ह्यू टॅब. विसरणार? इंटरव्ह्यूला विसरणार? हो हो म्हणलास. ओके, काय आलं व्ह्यू टॅबचा यूज? एव्हरीवन, दीपांशु, लॅपटॉप कुठे आहे? येतं ना तुला सगळं, ये पुढे. ठीक आहे, काय आलं आता? लक्षात राहील, ह्या एक्झाम्पल थ्रू लक्षात राहील. तुमच्या मित्राचे कांड म्हणजे कोणता? व्ह्यू टॅब. एवढं लक्षात ठेवा. आमचं कुठलं? कुठं आहे मग? ट्रान्सफॉर्म टॅब मध्ये, होम टॅब मध्ये होतं ना ते. कुठे? कुठे रे? जेव्हा सिलेक्ट केलं आपण, कुठे गेलेलो? ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय करणार? ते त्याच कॉलम मध्ये परफॉर्मन्स करणार. आणि मी काय केलं? फक्त ऍड कॉलम मध्ये जाऊन काय केलं? न्यू कॉलम क्रिएट केला. आणि जे काही ट्रान्सफॉर्मेशन दाखवायचं होतं मला कुठे दाखवायचं होतं? न्यू कॉलम मध्ये दाखवायचं होतं. राईट? ओके, सो आपला मेन डिफरन्स ट्रान्सफॉर्म आणि ऍड कॉलम्स काय सांगा तुम्हीच. ओके, असं सांगा इंटरव्ह्यूला. मलाच कळालं नाही. ट्रान्सफॉर्म काय करतं? समजा हा माझा कॅलेंडर लुकअप नावाचा कॉलम. ओके, मला ह्याच्यावर ट्रान्सफॉर्मेशन करायचं म्हणजे काय? ह्याच्यातून इयर एक्स्ट्रॅक्ट करायचं. राईट? जेव्हा मी ह्याच्यातून इयर एक्स्ट्रॅक्ट करेल, जे काही ट्रान्सफॉर्मेशन होईल त्या फक्त पर्टिक्युलर कॉलमवरच होईल. राईट? नवीन कॉलम क्रिएट होतोय का कोणता? नाही होते. जे काही ट्रान्सफॉर्मेशन होतंय ते कुठे? ते पर्टिक्युलर कॉलमवर होते. त्यामुळे जर मला डेट वाईज डेटा पाहिजे असेल तर डेटा लॉस होतोय. माझा डेटा लॉसचे चान्सेस जास्त आहेत ट्रान्सफॉर्मेशन मध्ये. बट जेव्हा मी ऍड कॉलम यूज करतो, ओके, काय केलं मी? ऍड कॉलम यूज करतो आणि इथून जेव्हा इयर एक्स्ट्रॅक्ट करेल, राईट, जेव्हा इथून इयर एक्स्ट्रॅक्ट करेल तेव्हा तो इथं काय करणार? एक साईडला न्यू कॉलम क्रिएट करणार. राईट? जेव्हा इथं न्यू कॉलम क्रिएट करेल, इयर एक्स्ट्रॅक्ट केलंय, जे काही इयर एक्स्ट्रॅक्शन ट्रान्सफॉर्मेशन असेल ते कुठे दिसणार मला? एका न्यू कॉलम मध्ये दिसणार. ते कशामध्ये दिसतं आपल्याला? ऍड कॉलम मध्ये दिसतं. काय आलं? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ट्रान्सफॉर्म अँड ऍड कॉलम? इंटरव्ह्यूचा फेमस क्वेश्चन. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ट्रान्सफॉर्म अँड ऍड कॉलम? ऋषी शेठ सांगा. पर्टिक्युलर कॉलम मध्ये रागाने बघतो. हा मारतो की आता मला बाहेर जाऊन? हा, ओके. देन इकडे बघा, इकडे सगळे बघा. आता इथं काहीतरी ऑप्शन आहे, यूज फर्स्ट रो ऍज अ हेडर्स. हा, काय करते? काय करतं? जर माझी डेट कॉलम समजा, हे डेट नावाचं ऑप्शन आहे, राईट, ते जर फर्स्ट रोला असेल, हा ह्याला मला परत वरती न्यायचंय म्हणजे कॉलमच्या पोझिशनला, एकदम हाय पोझिशनला, तर आपण कोणता ऑप्शन यूज करणार? यूज फर्स्ट रो ऍज अ हेडर. बघा मी काय करतो आता, काय करतो याला? यूज हेडर ऍज अ फर्स्ट रो करतो, किंवा फर्स्ट रो फर्स्ट रो ऍज हेडर. काय झालं? जे एक एक काय जी डेट होती ती कुठे गेली? वरती गेली. बरोबर? त्याला आता कोणता ऑप्शन यूज करायचा? यूज फर्स्ट रो ऍज अ हेडर. जर इंटरव्ह्यूला कोण चुकलं ह्याच्यामध्ये, मग सांगतो चुकलेत 2-3 पोरं, हे सांगता नाही, हे नाही सांगता आलं. इव्हिनिंगचे बॅचचे. ठीक आहे, काय आलं? सांगतो. आता काय केलं मी? सेकंड ऑप्शन कोणता होता? यूज हेडर ऍज अ फर्स्ट रो. ओके, सो काय झालेलं? हे एक जे तारीख होती, जे एक एक होतं ते कुठे गेलेलं? फर्स्ट रो ला गेलं, म्हणजे वरती गेलं.
जेव्हा मी यूज हेडर्स ॲज अ फर्स्ट रो केलं, सो काय केलं, जी ही डेट वरती गेली ती कुठे आली, परत त्याच्या रेग्युलर ठिकाणी आली. काय आहे दोघांचा ऑप्शन. ओके. देन इथं ट्रान्सपोज म्हणून एक ऑप्शन आहे. ओके, ट्रान्सपोज म्हणून एक ऑप्शन. आता मी काय करतो, ट्रान्सपोजवर क्लिक करतो. काय केलं त्यांनी, कॉलम होता मला कशामध्ये कन्वर्ट केलं, राईट राईट. ओके, परत क्लिक करतो, कुठे गेलं, परत रोचा. ट्रान्सपोज काय करतं, इफ तुम्हाला एखादा पर्टिक्युलर सिंगल रो असेल, ओके, सिंगल कॉलम असेल, त्याला तुम्हाला कॉलम मध्ये कन्वर्ट करायचंय, तर तेव्हा तुम्ही काय यूज करणार, ट्रान्सपोज नावाचा ऑप्शन यूज करतो. ओके, ट्रान्सपोज आणि ट्रान्सफॉर्म मध्ये कन्फ्युज नका हो, दोन्ही डिफरंट आहे. ओके, हे आपण फर्स्ट काय म्हणतात, फर्स्ट रो ॲज अ हेडरला नाही यूज करत ट्रान्सपोज, फक्त कशामध्ये कन्वर्ट करतो, कॉलमला रो मध्ये, रोल मध्ये कॉलमला कन्वर्ट करायला आपण ट्रान्सपोज यूज करतो. ओके, ऑनलाईन कळतंय. ऑनलाईन कळतंय तिघांना, काय डाऊट्स नक्की. हा, अतुल शेठ तुम्ही थांबा जरा, आपण आधी कन्सेप्ट बघू, मग मागे जाऊ. आलो मी, आलो 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 2 मिनिट. ओके, आपण आता काय झालं, काय झालं कळतंय ना, बघा. मागे दीपांशू, पांडुरंग, क्लिअर. आता आपण ट्रान्सफॉर्मेशन करायचे, सर एक्स्ट्रॅक्ट करायचे, ट्रान्सफॉर्मेशन करायचे, करू ना. सांग आता करू, आधी ट्रान्सफॉर्म आणि ऍड कॉलम कसं वर्क होतं ते बघू. ओके, काय करतो मी, ट्रान्सफॉर्म यूज केलंय आणि ह्याच्यातून इयर एक्स्ट्रॅक्ट करतो. ओके, सो मी काय करणार, इथं डेट नावाचा ऑप्शन आहे. ओके, ज्या कॉलमचा डेटा टाईप असेल त्यानुसार हे टॅब ओपन होतात. ओके, आता माझा कॉलमचा डेटा टाईप काय आहे, डेट नावाचा आहे, सो काय झालं, फक्त डेट रिलेटेड ओपन झालं टॅब, बाकीचे डिसेबल आहेत बघा, जे टेक्स्ट रिलेटेड आहे, राईट. सगळं येतो, कॉलमवर क्लिक केलं, देन कुठे जाणार मी, डेट मध्ये जाणार. ते मला एक्स्ट्रॅक्ट काय करायचं, इयर करायचं, इयर एक्स्ट्रॅक्ट करतो. जे ऑपरेशन परफॉर्म झाले ते कोणत्या कॉलम मध्ये झाले, त्याच पर्टिक्युलर कॉलम मध्ये झाले. न्यू कॉलम क्रिएट केला काही नाही केलं. ओके, अगेन काय करतो, आता ऍड कॉलम मध्ये जातो आणि अगेन इयर एक्स्ट्रॅक्ट करतो. जे काही इयर एक्स्ट्रॅक्शन झाले ते कुठे झाले, नवीन कॉलम मध्ये परफॉर्म होते. डिफरन्स क्लिअर आता ट्रान्सफॉर्म आणि ऍड कॉलम मधला, राईट. ट्रान्सपोज इज क्लिअर, कळतंय. अजून काय एक्स्ट्रॅक्ट करू शकतो मी कॉलम मधून, या मंथ, क्वार्टर, बस मंथ करू एक्स्ट्रॅक्ट, नेम ऑफ द मंथ घेऊ, हो घेतो. अरे आता तुला मी नंतर बघतो, बरोबर. थांब जरा तू, थांब अजून डे, क्वार्टर, डे. ओके, मंथ केलं, मंथ नंतर काय येतं, क्वार्टर येतात, राईट. अगेन डेट मध्ये जाणार, क्वार्टर आहे, दिसतं ते, क्वार्टर, क्वार्टर नॉट क्वार्टर, दोघांमधले डिफरन्स आहे. हा, ओके, सो स्टार्ट ऑफ द क्वार्टर करतो, क्वार्टर. ओके, यांनी डेट दिली, राईट. मग जर मला क्वार्टर 1 क्वार्टर 2 पाहिजे असेल तर कोणत्या क्वार्टर मध्ये कोणते, काय करणार मी, क्वार्टर ऑफ द इयर. अगेन कुठे सिलेक्ट करणार, ह्याला पण सिलेक्ट करू शकतो मी, स्टार्ट क्वार्टरला, डेटला, देन क्वार्टर मध्ये जातो. काय करतो, क्वार्टर ऑफ द इयर करू, आलं. फर्स्ट क्वार्टर, सेकंड क्वार्टर आलं सगळ्यांचं. इथपर्यंत आहेत माझ्यासोबत सगळे एक्स्ट्रॅक्शन पर्यंत. मी परत बेसिक पासून घेतो पूर्ण, परत मी लोड केला डेट तुमच्यासाठीच. ओके, देन आता काय काढू याच्यातून, क्वार्टर नंतर काय असतं, वीक असतो,
ऍड कॉलम मध्ये जातो, इथं डेट नावाचा एक ऑप्शन ओके, डेटवर क्लिक करतो. देन काय वीक फाईन करायचं. काय करू, वीक ऑफ द इयर और स्टार्ट ऑफ द वीक. स्टार्ट ऑफ द वीक म्हणजे मला कळालं वीक कधी स्टार्ट झालाय, 29 तारखेला, राईट. आता मला याचा डे फाईंड करायचा आहे, त्या दिवशी दिवस काय होता, राईट. अगेन डे, आणि कुठे जाणार मी, नेम ऑफ द डे. आलं का, कधी क्वार्टर स्टार्ट झाला, सॉरी वीक स्टार्ट झालाय माझा संडेला, राईट. कसं केलं मी, फक्त स्टार्ट ऑफ द वीकला क्लिक केलं, इथं डेट नावाचा ऑप्शन आहे ओके. ऍड कॉलम मध्ये जाऊन इथं डेट नावाचा ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक केलं आणि इथं डे म्हणून एक आहे ओके, दिसतंय इथं डे म्हणून, आणि ते काय केलं मी, जस्ट नेम ऑफ द डे. मला त्या डेचं नाव पाहिजे होतं, म्हणजे कधी माझा स्टार्ट होतोय वीक, राईट. सो काय जस्ट मी नेम ऑफ द डे ला क्लिक केलं, अजून झालं ओके. काय आलं, माझं कॅलेंडर लुकअप ट्रान्सफॉर्मेशन झालं. याच्यामध्ये अजून काय करू शकतो मी, बस झालं ना. एवढं मला वीकचा डेटा मिळतोय, डे वाईज डेटा मिळतोय, इयरचा डेटा मिळतोय, क्वार्टरली डेटा मिळतोय, बस झालं. हे सफिशियंट आहे. डेट वाईज पण डेटा मिळतोय मला, बरोबर ना. हे फक्त डिलीट करतो. ओके, काय करू, कस्टमर लुकअप मध्ये. ह्यामध्ये काय एक्सट्रॅक्शन करू शकतो, कस्टमर लुकअप मध्ये हायर इन्कम लोअर इन्कम दाखवू शकतो का, इन्कम कॉलम करू शकतो, ऑपरेशन परफॉर्म. इथं इन्कम नावाचं काय, ते अॅन्युअल इन्कम नावाचं कॉलम आहे. आता मला असं जर डेटा फाइंड करायचा असेल, हाय इन्कम वाल्यांनी किती सेल्स केलंय, लो इन्कम वाल्यांनी किती सेल्स केलंय, हे जर फाइंड करायचं असेल तर, राईट, त्यासाठी काय यूज करणार मी, कंडिशनल कॉलम, राईट. इथं वरती ऑप्शन आहे बघा, कंडिशनल कॉलम नावाचा दिसतोय, काय होतं, क्लिक करतोय. अच्छा, तो काय म्हणतो मला, कोणता कॉलम चूज करायचा, मला कोणता करू, अॅन्युअल इन्कम. त्यात त्या कॉलमचं नाव काय असेल, इन्कम, इन्कम ग्रुप म्हणून एक नाव देतो ओके. जस्ट ऑपरेटर कोणतं येईल, आता मला 1,70,000 आपला मॅक्सिमम इन्कम, एवढं लक्षात ठेवा, मॅक्सिमम. आता काय करू आपण, 1.5 लाखाच्या जे वर आहेत त्यांना काय करू आपण, हाय इन्कम देऊ ओके. सो ग्रेटर दॅन लिहू ओके. देन व्हॅल्यू काय येणार माझी, 1,50,000 ओके. ते इन्कम कोणता असेल, हाय इन्कम असेल. देन मला अजून एक कंडिशन ऍड करायची, राईट. मला काय पाहिजे, अजून एक कंडिशन ऍड करायची. सो काय होतं, इथं ऍड क्लॉज म्हणून एक ऑप्शन आहे ओके, त्याच्यावर काय करतो, जस्ट क्लिक करतो ओके. म्हणजे काय, तुमचं पायथन मधलं इफ एल्स इफ आठवतंय का काय ओके. सो मला कोणतं कॉलम पाहिजे परत, अॅन्युअल इन्कम, अॅन्युअल इन्कम क्लिक करतो. आता कोणतं सांग ऑपरेटर आहे, ग्रेटर दॅन, लेस दॅन ना. आता मला 1.5 लाखाच्या आतमध्ये जे असतील ते काय असतील, सगळे माझे मिड इन्कम ठेवा आता ओके. लेस दॅन, लेस दॅन काय, 1,50,000 मिड इन्कम ओके. एल्स ला काय, नो इन्कम टाकू डायरेक्ट ओके. आली इथं कॉलम ऍड झाला ऑटोमॅटिकली, मिड कॉलमचा, मिड इन्कमचा, हाय इन्कमचा झालं सगळ्यांचा. एव्हरीवन, हे आपण डॅक्स लिहून पण करणार आहे पण नंतर. आता फक्त आपण पॉवर क्रेडिटच्या थ्रू कसं वर्क करतोय ते बघतोय ओके. हा कोणता मोड आहे आपला, इम्पोर्ट मोड आहे, राईट. इम्पोर्ट मोड आहे. इम्पोर्ट मोड म्हणजे काय, आपल्याकडे डेटा सेट येतोय त्याला आपण काय करतोय, पॉवर क्रेडिट, पॉवर बीआय मध्ये काय करतोय, इम्पोर्ट करतोय. ह्याला काय म्हणतो आपण, इम्पोर्ट मोड म्हणतो ओके.
अजून काय दाखवू शकतो का कस्टमर लुकअप मध्ये? काय काढू शकतो? राईट. म्हणजे बर्थ इयर काढू शकतो. एक्सट्रॅक्ट करू बर्थ इयर. बर्थ इयर, बर्थ डेट आहे राईट. हे टॅक्स नंतर लिहू ना, तर ह्याच्यातून एक्सट्रॅक्ट करू ना. ओके, सो मी ह्यातून काय करतो, बर्थ इयर एक्सट्रॅक्ट करतो. इफ मला जर त्यांनी मागितलं की बर्थ इयर, कोणत्या बर्थ इयर पासून आपल्याकडे क्लायंट आहे किंवा कस्टमर आहे, ते माझ्याकडे बर्थ डेट नावाचा कॉलम आहे ऑलरेडी, राईट. सो मला कशामध्ये कन्वर्ट करणार? इयरमध्ये कन्वर्ट करणार. फक्त मला काय पाहिजे, बर्थ इयर हवे. ओके, सो काय करणार, अगेन ऍड कॉलम. त्या कॉलमवर क्लिक केलं, देन ऍड कॉलम मध्ये गेलो, देन कुठं जाणार मी, डेट मध्ये जाणार. डेट मध्ये जाऊन कुठं जाणार मी, इयर मध्ये. एक्सट्रॅक्ट काय करायचं मला, इयर एक्सट्रॅक्ट करायचंय. सो जस्ट इयर. आले इथं बर्थ इयर कधीपासून आहे, 1966, स्वातंत्र्यानंतरच्या नावाला आहे. बरोबर. हा काय रे, करना चेंज, करना. ओके, काय आलं? अजून काय एक्सट्रॅक्शन करू शकतो? एनीवन? अजून काय करू शकतो? तिथं मजा असते. ओके, कळालं सगळ्यांना? देन प्रोडक्ट कॅटेगरीज मध्ये जातो. इथं काही एक्सट्रॅक्शनची गरज नाही, फक्त 2 कॉलम आहे, राईट. ह्याच्यामध्ये पण आहे का प्रोडक्ट लुकअप मध्ये? काय काहीच नाही, जस्ट बाकी आहे तसंच आहे. ओके, आपण ह्याला डॅक्स करून एक्सट्रॅक्ट करू वाटलं असतं. ठीक आहे, डॅक्स लिहू. आता गरज आहे का काय ऍड कॉलम एक्स्ट्रा करायची, स्पेस वाढवायची गरज आहे? नाही. देन प्रोडक्ट सब कॅटेगरीज. प्रोडक्ट सब कॅटेगरी मध्ये गरज आहे फक्त 3 तर कॉलम आहे. फर्स्ट इज प्रोडक्ट सब कॅटेगरी की, सेकंड सब कॅटेगरी नेम, अँड थर्ड वन प्रोडक्ट कॅटेगरी की. ओके, देन रिटर्न्स डेटामध्ये. रिटर्न्स डेटामध्ये इयर एक्सट्रॅक्ट करू का? करू. बट जेव्हा आपण पुढे मॉडेलिंग बघणार आहे, राईट, तिथं जर मी इयर एक्सट्रॅक्ट केलेला असणार आहे, मग इथे इयर एक्सट्रॅक्ट नाही केलं ते चालेल. जेव्हा आपण पुढे मॉडेलिंग बघणार आहे, राईट, कनेक्ट कोणाशी करणार आहे, रिटर्न डेटाला कशी कनेक्ट करणार आहे, सेल्स डेटाशी, राईट. तिथं मी ऑलरेडी इयर एक्सट्रॅक्ट केलंय. जर मी इथं इयर एक्सट्रॅक्ट नाही केलं तर चालेल का? मग त्या डेटा थ्रू हा डेटा मिळेल. सो मी तर नाही करत. ओके, देन आपला कुठे गेला, टेरिटरी लुकअप. टेरिटरी लुकअप मध्ये गरज आहे कशाची? सिंपल कॉलम आहे. देन आपला अपेंड नावाचा कॉलम, ह्याला जस्ट मी रिनेम करतो. ओके, राईट क्लिक करा, देन रिनेम नावाचा ऑप्शन आहे. ओके, रिनेम क्लिक करतो आणि सेल्स अपेंड डेटा म्हणून नाव देतो त्याला. झालं, सेल्स अपेंड डेटा नावाचा टेबल क्रिएट झाला, राईट. पॉवर क्वेरी एडिटर क्लिअर. ओके, आता मला काय करायचे, एरर रिमूव्ह करायचे. काय करायचे, एरर रिमूव्ह करायचे. काय यूज करणार, कोणता? फर्स्ट काय करणार, माझं फर्स्ट 1000 रोज सिलेक्ट आहे, मला पुन्हा एंटायर डेटा सेट सिलेक्ट करायचा आहे. इथं खाली एक ऑप्शन आहे, कॉलम प्रोफाइलिंग, राईट. काय माझे फर्स्ट 1000 रो मध्ये काही एरर्सच नाही, तिथं काय शो करतंय का मला? सो काय करतो मी, पूर्ण डेटा सेट सिलेक्ट करतो. डेटा क्लीन आहे माझा, अपेंड नावाचा. आपण कॅलेंडर लुकअप चेक करू. कॅलेंडर लुकअप क्लिअर आहे. कस्टमर लुकअप नाही. वेट, कॅलेंडर लुकअप मध्ये जेव्हा तुम्ही जातात तर परत काय होईल, तर 1000 रोज सिलेक्ट असतील. परत एंटायर डेटा सेट करा. ओके, काय एरर्स आहेत? नाही आहेत. 0 एरर्स, 0 एम्प्टी. कस्टमर मध्ये जातो.
ओके. अगेन करतो, सिलेक्ट करतो एंटायर डेटा सेट. आले एरर्स, समथिंग काय ते पर्सेंट एरर्स. ओके, आता आपल्याकडे ते शो करायचे. ओके, काय एरर्स आहे इथं, कीप एरर्स म्हणून ऑप्शन आहे. ओके, काय केलं मी, जस्ट इथे एरर्स आहे त्याच्यावर गेलो आणि जस्ट इथं एक ऑप्शन आला, एक पॉपअप ओपन झाला, राईट. नाही तर 3 डॉट्स आहेत, त्या 3 डॉट्सवर क्लिक करतो आणि इथं कीप एरर्स म्हणून एक ऑप्शन आहे, कीप एरर्सला क्लिक करतो. सो मला इथे एरर्स दाखवतो तो, काय एरर्स होते. तर माझी कस्टमर कीच ब्लँक आहे, तर मला डेटा लागेल का. तर कस्टमर कीच ब्लँक आहे तर त्या डेटाचा काही यूज आहे का, बरोबर. तर कस्टमर कीच नसेल तर काही करा तुम्ही, डोकं आपटा तर काही करा, त्या डेटाचा काय उपयोग. मी याला डिलीट करू शकतो. ओके, अगेन प्रिव्हियस स्टेप्सला जातो. हा बोला. 2 मिनिट. ओके, आता मला काय करायचे, एरर रिमूव्ह करायचे. मी एरर बघितले माझे काय होते, राईट. ते युजफुल होते का, त्यामध्ये काय रिप्लेस करू शकत होतो का, मी नव्हतो करू शकत. सो मी ते रिमूव्ह करू. ओके, सो इथं काय करणार, मी जस्ट रिमूव्ह क्लिक करणार. रिमूव्ह झालंय. आता माझे कितीतरी पर्सेंट एम्प्टी आहे. ओके, ह्याला पण मी काय करतो, रिमूव्ह करतो. ओके, प्रेफिक्स मध्ये पण एम्प्टी, त्याला अगेन रिमूव्ह करतो. नाही, कॉलम परफॉर्मन्स एरर्स होतात, फक्त एम्प्टी चेक करायला प्रत्येक कॉलमला वेगवेगळे असतात. एरर्स सगळे झाले एक साथ. ओके, झाला माझा पूर्ण क्लीन डेटा, राईट. एरर्स रिमूव्ह झाले, एम्प्टी रिमूव्ह झाले, बरोबर. कळालं सगळ्यांना. पॉवर क्वेरी एडिटर एक टॅब बघितला आपण, कशाचं काय यूज असतं. विसरणार कोण टॅब, कशामध्ये काय असतं. ट्रान्सफॉर्म मध्ये कन्फ्युज होणार, बरोबर. ठीक आहे, कशामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही, प्रत्येक गोष्ट सांगितली. स्टॅटिक डायनामिक येईल सगळ्यांना, बरोबर. देन आपण काय बघितलं अजून, स्प्लिट कॉलम बघितलं. ओके, मर्ज क्वेरीज बघितलं. मर्ज क्वेरी मध्ये काय फक्त जॉईन्स आहेत जे आहे, आणि एक मर्ज कॉलम म्हणून एक ऑप्शन आहे, तो कशामध्ये आपल्या ऍड कॉलम किंवा तुम्ही ट्रान्सफॉर्म मध्ये गेलं तर तुम्हाला दिसेल. ओके, बाय डिलिमिटर सेपरेट करताना बघितलं आपण, राईट. ओके, सो एक 10 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. ओके, एक 10 मिनिटं ब्रेक घेऊ.